सज्ज. एक मोठी बिग मॅच, एक मोठी बिग फाईट, आजच्या दिवसातला आणखीन एक महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या समोर आलाय आपल्या भेटीला. आज दिवसभर आपण टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्यानं लाईव्ह स्वरूपात पाहिली आहे. त्या संपूर्ण आमच्या टेनिस क्रिक इन्फोच्या टेक्निकल टीमचं देखील निलेश शिंदे, योगेशदादा शिंदे त्यांच्या संपूर्ण दोन्ही कॅमेरामनचं आपण खूप सारं स्वागत करू. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील आभार मानूया. सातत्यानं या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगल्या दर्जाचं प्रेक्षेपण करण्याचं काम ही संपूर्ण टीम करत असते आणि त्या टीमचं देखील आपण आभार व्यक्त करू. स्वप्नील शिंदे यांच्याबद्दल आपण दुपारी निश्चितच बोललो, त्यांची देखील कमी आपल्याला जाणवते, पण आज ते मुंबई मेट्रोमध्ये पायलट पदावरती विराजमान झालेत आणि निश्चितच त्या ठिकाणी त्यांचंही काम टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून सातत्यानं आपणही पाहिलंय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांच्या आठवणींना आपणही या ठिकाणी उजाळा देतोय. चला बॅटर्स, विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. फायनलचा थरार, फायनलचा महासंग्राम, महामुकाबला या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच यजमान भांदरे क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर ती न्यू चॅम्पियन्स उनेगाव ज्याने एक चित्त थरारक त्या ठिकाणी विजय संपादन केला आणि थेट फायनल मध्ये धडक मारली आहे. किरण मालोरे, सनी जांभरे पुन्हा एकदा सलामीला आले. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला संकेत चरफले पाहायला मिळतील, ज्या संकेतनं मागच्या मॅच मध्ये साहिल खडतर यांचा त्रिफला उडवला होता. अफलातून यॉर्कर त्या ठिकाणी फेकला होता, पण तदनंतर जो उनेगाव संघानं मोमेंटम पकडला ना, अक्षरशः 25 धावा त्या ठिकाणी रोखल्या आणि या ठिकाणी सीताराम धसाडे त्याचबरोबर ती महेंद्रजी यांच्या माध्यमातून टीम भांदरे संघाच्या खेळाडूंकरता पारितोषिक आले. जो बॅटर्स त्या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक मारेल ना, 3 चौकार किंवा 3 षटकार सलग ठोकेल ना, त्या बॅटर्सला असेल थेट कॅश प्राइज 500 रुपयांचं. सीताराम धसाडे आणि महेंद्र धसाडे या दोन मान्यवरांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज असेल. हाय व्होल्टेज सामन्याकरता, हाय व्होल्टेज मुकाबला करता सज्ज झाली आहे ही होडगाव नगरी. याच्यासाठी केला होता 88 हा शेवटचा क्षण तो गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड होण्याकरता, साकारण्याकरता दोन्ही खेळाडू आणि दोन्ही टीमचे त्या ठिकाणी सर्व खेळाडू आणि प्रतिनिधी झालेत सज्ज. दरम्यान एक धाव आली आहे, एक धाव या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळेल. एकेरी धाबेनं अकाउंट ओपन केले जाईल. टीम विचार केलं तर भांदरे संघाच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा ज्यांनी संपन्न होत असतानाच फायनलमध्ये देखील दाखल झाले. आज 11वेला चॅम्पियन्स पद मिळवण्यासाठी आणि तो कीर्तिमान, तो बहुमान मिळवण्याकरता टीम भांदरे पुन्हा एकदा सज्ज झाले. पण समोर देखील न्यू चॅम्पियन्स आहेत, ते न्यू चॅम्पियन्स प्रमाणे लढलेत आतापर्यंत आणि इथं फायनल मध्ये दाखल झालेत. जर टीम भांदरे संघाला खऱ्या अर्थानं रोखायचं असेल तर ऋतिक आणि संकेत या दोन खेळाडूंना आता मात्र आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. रोखणार का सलग 10 वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या या टीमच्या विजयाचे वारू. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, वाह. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत, 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. तुम्हाला एखादा मोमेंटम मिळाला ना, तर तो मोमेंटम त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी उंचावणारा असतो, म्हणून तो मोमेंटम पकडणं फार गरजेचं असतं. असाच हा मोमेंटम त्या ठिकाणी पकडला उनेगाव संघानं आणि एक चांगली कामगिरी केली आहे. इथं देखील संकेत चांगली कामगिरी करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑफला आलाय. शंतनू झेल टिपलाय सनी जांभरे बाद.
आहे या षटकातलं संकेत चरफले अफलातून कामगिरी करतोय आपल्या टीम करता. आज न्यू चॅम्पियन्स पाहायला मिळतील का की हे चॅम्पियन्स पद आपलं पुन्हा बरकरार ठेवणार. कॅप्टन कुल नितेश मालोरेवरती पुन्हा जबाबदारी आल्या. फटका चांगला आहे यावेळेस इलिव्हेशन अंतर कापलंय मिड विकेटच्या डोक्यावरून मोठा फटका. कॅप्टन द ब्रँडेड नितेश मालोरेच्या बॅटमधून षटकार. डीसे मास्टर बॅकफुट होती जाऊन पंच करायचं होतं. अर्थातच त्या ठिकाणी कुठली धाव आली नाही. बीट होत आहेत 7 या आकड्यावरती पहिल्या षटकाची समाप्ती होते. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा उभ्या केल्या जातील या जोडीच्या माध्यमातून. या जोडीवरती आता मात्र बरंच काही निर्भर असणार आहे. चांगलं रोखलंय चांगलं षटक त्या ठिकाणी संकेतनं फेकलंय हाताळलंय. एक षटकार जरूर आला 5व्या चेंडूवरती पण जर विचार केला ना तर 7च धावा फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण किरण आहे किरण नितेशला आता मात्र एक आणखीन एक जबरदस्त पार्टनरशिप एक चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे आपल्या टीम करता. अशी एखादी इनिंग साकारली जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या दिवसात खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल का. शेवटचा हा सामना आहे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता ऋतिक चरफले पाहायला मिळतोय. दरम्यान अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. उचले घेणारा चेंडू पंच पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपणही पाहिलाय. अर्थातच एक चांगली गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. इथं देखील तो चांगली गोलंदाजी साकारतोय आपल्या टीम करता. चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं. इट्स अ स्टँड इन डिलिव्हर होईल का आणि त्या ठिकाणी षटकार आलाय. चेंडूवरती आक्रमण तुम्हाला आक्रमण चढवणं गरजेचं आहे. 13 धावा आल्यात कारण समोर देखील टीम त्या ताकदीची आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणजे टीम उनेगाव संघाकरता एक चांगलं स्पेल त्या ठिकाणी जात असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा फक्त धावफलकावरती आहेत. किरण मालोरे नितेश कडून सल्ला जरूर दिला असेल आपल्याला बॉल वेस्ट घालवायच्या नाहीत. प्रत्येक बॉल आपल्याला फार इम्पॉर्टन्स आहे. यावेळेस फटका हवेमध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार. द किरण रन मशीन मालोरेच्या बॅट मधून आलाय. अशी झेप घे मित्रा तुला काय उन्हा आहे. संपली जरी जमीन तरी आकाश अजून सुना आहे. अर्थातच त्या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आलाय. षटकाराने धावफलकाचा विचार केला तर 19 धावा त्या ठिकाणी या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावरती 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. आता मात्र आक्रमण आता मात्र हल्ले बोल करणं गरजेचं आहे कारण एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करावा लागेल बांदरे संघाला. ऋतिक आलाय पुढं जडमध्ये टाकलेला चेंडू कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न देखील केला जाणार नाही आहे कारण ऋतिकच्या हातामध्ये चेंडू. 20 धावा आल्यात. अखेरचा चेंडू असेल या षटकातला. 20 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू शेष आहे. किरण मालोरे अजूनही खेळपट्टीवरती आहे. नितेश आहे सोबतीला जोडीला ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालाय. इथं देखील नितेशच्या माध्यमातून आणखीन एखादा मोठा फटका येईल का.
ऑनसाइड रिजनला फटका सजवलाय, 2 प्रोटेक्शन आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालंय, 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. वा, चांगली रनिंग बिटवीन 2 धावेनं 22 धावा 11च्या सरासरीनं अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या जात आहेत ना त्या 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये किती बनवल्या जातील नितेश किरण या जोडीच्या माध्यमातून कितीचं टार्गेट दिलं जाईल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न होण्यापूर्वी टीम भांदरे संघ किती धावांचा डोंगर त्या ठिकाणी उभा करणार आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपलं चॅम्पियन्स पद बरकरार राखणार का. सलग 3 षटकारांकरता सीताराम धसाडे आणि महेशजी यांच्या माध्यमातून 3 चौकारांकरता देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज अजूनही जारी आहे. 3 सलग मारा, 500ची करकरीत नोट त्या ठिकाणी आपल्या नावावरती करा. या दरम्यान ऑनसाइडला फटका सजवला जातोय, मिड विकेट रिजनला डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी एकच धावेवरती रोखलंय. रवींद्र आलाय, ज्या रवींद्रनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 1 चेंडूमध्ये 4ची गरज असताना देखील त्यांनी थांबवलं टीम चेरवली संघाला. 23 धावा धावफलकावरती, 23 ऑन बोर्ड आपण पाहताय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न होण्याकरिता. यावेळेस बॅटचा फ्लो अगोदरच गेला होता. वा, चांगली कलात्मकता, रवींद्रने आज इम्प्रेस केलंय टीम उणेगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. फक्त 23 बनल्यात, 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, पण इथं 1-2 मोठे फटके खेळायचे असतील तर नितेश मालोरे सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. अगदी अवांतर धाव या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळेल. वाईडनं 1 धाव धावफलकावरती ऍड होईल, 24 धावा येतील, 24 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती असताना 4 चेंडू बाकी आहेत. फाईन लेग मध्ये फटका सजवलाय, चौकार त्या ठिकाणी आलाय, 1 बाउंड सीमा पार. हा चौकार पाहायला मिळतोय नितेशच्या बॅट मधून. फ्रंट फुटवरती आलाय, तितका समिटला होतो, बॅट पाहायला मिळालेला नाहीये, तरी देखील एक चौकार आलाय. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. अगदी संघर्ष शिगेला पोचलाय या दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. चौकाराने बनल्यात 32 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 चौकार जर आला इथं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी नितेशच्या नावावरती होईल. सलग 3 चौकार, सलग 3 षटकाराला सीताराम धसाडे, महेशजी धसाडे यांच्या माध्यमातून असेल 500 रुपयाचं कॅश प्राइज. महेंद्रजी यांच्या माध्यमातून असतील 500 रुपयाचं हे कॅश प्राइज. नजाकत पाहायला मिळाली आहे. षटकार ठोकलाय नितेशनं. अगदी मोक्याच्या शनी षटकार आलाय, 38 बनल्यात, 500 रुपये लागू झालेत. कॅप्टन कुल म्हणून याला का संबोधलं जातं बघा ना. किती संयम ठेवतो, किती स्वतःला शांत ठेवतो. जिथं आक्रमक व्हायचंय तिथं आक्रमक होतं आणि आपली आक्रमकता, आपलं ॲग्रेशन बॅटनं तो दाखवतो. दाखवला आपला दमखम या 3 चेंडूवरती. तब्बल 14 धावा कुठल्या, शेवटचा चेंडू असेल. इथं देखील अडवा बॅटनं, पण तिथं आलंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हाही चौकार पाहायला मिळतोय. 42 धावा इथं बनवल्या टीम भांदरे संघानं. जिथं एक वेळ वाटत होतं 30 बनतील का, पण तिथं 42 बनल्या. जिंकण्याकरता 18 चेंडू 43 ची गरज.
टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघाला न्यू चॅम्पियन्स होणार का चॅम्पियन्स 18 चेंडू मध्ये 43 बनवायचे आहेत ऋतिक संकेत चरफले अर्थातच राहुलचा रोल देखील फार महत्वाचा आहे या 43 धावा काढण्याकरता उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण एक आणखीन सुमधुर गीत ऐकूया डीजे मंदारच्या माध्यमातून जर पाण्याचे जार नेले असतील तर जार कृपया या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहेत लाईनमन कृपया जर पाण्याचे जार्स कुणी नेले असतील तर या ठिकाणी ते पाण्याचे जार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून ठेवायचे 43 बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये आणि 43 बनवण्याकरिता न्यू चॅम्पियन्स उनेगाव त्या ठिकाणी बनवायचे आहेत आपल्याला अमित दसाडे याच्याकरता पारितोषिक आलंय आमचे सीतारामजी दसाडे आणि महेंद्र यांच्या माध्यमातून महेंद्रजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अमितनं जर 3 विकेट सलग घेतल्या तर त्याकरता असतील 500 रुपयाचं हे कॅश प्राइज 18 चेंडू रोखायच्या आहेत 43 बनवायच्या आहेत 43 टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी आज न्यू चॅम्पियन्स होणार का न्यू चॅम्पियन्स मिळणार का चला टीम भांदेरे संघाचे ग्रामस्थ मंडळांना विनंती असेल आपण जरा स्टेज वरती यायचं आपण तिथून बाजूला सरायचंय एक महत्वपूर्ण सामना आहे महत्वपूर्ण मॅच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे कोण होणार चॅम्पियन्स या ट्रॉफी वरती कोण मिळवणार आजचा बहुमान 11वेला चॅम्पियन्स होण्याचा कीर्तिमान करणार का टीम भांदरे की या चॅम्पियन्सच्या विजयाचे वारू रोखणार न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी 18 मध्ये बनवायचे 43 बनवत असताना अनेक अवघड परिस्थितींचा सामना करावा लागेल अमित दसाडेची गोलंदाजी इथं एक चांगला एक्स फॅक्टर ठरू शकते टीम भांदरे संघाकरता पण समोर देखील आहे संकेत चरफले टीम उनेगाव संघाचा एक मजबूत नामचीन खेळाडू ज्यानं आज अप्रतिम कामगिरी केली आहे एक मॅच जर इथं संख्येची बाट बोलली ना तर सहजरित्या 43 धावा निघतील पण अमित दसाडेची गोलंदाजी ना या मॅचचा रिझल्ट काय असेल ना ते ठरवेल षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं फायनलचा थर्रार या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू यावेळेस मी म्हटलं होतं ना अमित दसाडेची गोलंदाजी या मॅचचा रिझल्ट ठरवेल पहिल्या चेंडूवरती संकेत डग आउट कडे आलाय हा विकेट मोठा विकेट संकेत चरफलेचा झेल टिपलाय कुणी आन्या शिंदेनं वा ज्या मॅटर बडे होते हे आन्या शिंदे वहा खडे होते हे उभा राहिला होता त्या ठिकाणी कारण संकेतची विकेट होती आतापर्यंत आन्या शिंदेला जर आपण पाहिलं ना तर शॉर्ट फाईन लेगला तो कधी उभा नसतो सातत्यानं पॉइंट बॅकवर्ड पॉइंट किंवा कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळतो पण इथं त्याला शॉर्ट फाईन लेगला आणलंय विकेट साठी करता सीताराम दसळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अमितला इथं दुसरा महत्वाचा धक्का बॅक टू बॅक 2 झटके हे 2 महत्वाचे खेळाडू होते टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव संघाचे कारण संकेतच्या जाण्याने ऋतिक वरती खूप सारा दबाव येणारा होता ठाऊक होतं अर्थातच तिथं देखील ऋतिक माघारी आलाय टीम इथं जर विकेट आली तर सीताराम दसाडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अमित दसाडे करता शंतनू आलाय नवीन बॅटर्स
खोलवा टप्प्याचा चेंडू या दरम्यान खोदून काढलाय शंतनू यानं. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अनिल शिंदेला त्या झेलला विरू यांच्या माध्यमातून आलेत 100 रुपयाचं कॅश प्राइज. कारण तो झेल फार महत्वाचा होता. 100चा नव्हता तर लाखात होता, पण आम्ही 100चं पारितोषिक लावले आणण्याकरिता. राहुल दरम्यान आपण पाहतोय ऑन स्ट्राइक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये फटका स्टिअर केलाय. एक धाव या दरम्यान पाहायला मिळते. वा, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. अमित दसाडे सातत्यानं अगदी स्वतःला साबित करतोय, स्वतःला सिद्ध करतोय प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये. 4 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केले. 2 सलग महत्वाचे फलंदाज माघारी धाडलेत. इथं देखील फटका अबेमध्ये आहे. पेट्रोल आलाय, झेल टिपलाय, शंतनू डगआउट कडे. 3 फलंदाज माघारी धाडलेत. या मॅचचा अर्धा रिझल्ट आलाय. 11वेला चॅम्पियन्स पदक पटकावण्याचा बहुमान आणि हा कीर्तिमान रचण्याकरता ग्रामस्थ मंडळ भांदरे क्रिकेट क्लब झाली आहे सज्ज. माणगाव तालुक्यात हा अनोखा विक्रम असणार आहे. कारण होण्याचा मान हा भांदरे संघ त्या ठिकाणी पटकावणार. अगदी त्यासाठी दहिलीजवरती उभा आहे. 5 चेंडू फेकले, 3 महत्वाचे फलंदाज माघारी गेले, 2 धावा फक्त खर्च केलेत. पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर या मॅच वरती टीम भांदरे संघानं पकड मजबूत केली आहे, पण सामना अजूनही बराचसा बाकी आहे. राहुल अजून खेळपट्टीवरती आहे. संकेत किंवा ऋतिकचं थांबणं फार गरजेचं होतं टीम उणेगाव बी संघाकरता. या दोघांपैकी एखादा फलंदाज जर असते ना तरी मॅच चांगली रोमांचक अजूनही बनवता आली असती. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान किरण आलाय अतिशय वेगानं डीप मिड विकेट वरून. 2 धावा त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावेनं पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा या ठिकाणी या धावफलकावरती पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, एक चांगल्या दर्जाचं आयोजन भांदरे क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं एक देखणं असं स्पर्धा, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही मनमोहक स्पर्धा भरवली होती या शिवप्रतिष्ठान असोसिएशनच्या हुडगावच्या मैदानावरती. चला, अंधार पडलाय. विनंती आहे टीम भांदरे संघ आपणास फिल्डिंग युनिट आपण जागेवरती थांबायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील चेंडू दिसला पाहिजे. आपणही त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. 4 धावा आल्या धावफलकावरती. 39 ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये या 39 बनवायच्या आहेत. राहुल अजून खेळपट्टीवरती उभा आहे. शैलेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर गोलंदाजी ट्रॅकवरती किरण आलाय. किरण मालोरे. सलग 3 विकेट्स घ्या. सीतारामजी दसाडे यांचं 500 रुपयाच्या कॅश प्राइजचं मानकरी व्हा. किरण आलाय विंचवली एंड कडून. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. इथं देखील मोठा फटका खेळायचं होतं. शॉर्ट फाईन मधून, शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी पकडलाय शैलेशला. येईल शैलेश माघारी. 1 धाव जोडली जाईल धावफलकावर. तर 5 धावा पाहायला मिळतील. डीजे मास्टर्स विकेटचं पतन. आर्यन नवीन बॅटर्स त्या ठिकाणी. किरण मालोरे चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी, चांगल्या दर्जाचं स्पेल. इथंही असत्या उद्ध्वस्त उरले सुरलेलं काम किरण मालोरे करते. राहुलला देखील यावं लागेल. ही दहशत आहे, दहशत आहे भांदरे क्रिकेट संघाची. आम्ही खेळतो फक्त आमच्या गावाच्या नावासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. आम्ही खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. गावच्या अस्मितेची लढाई आम्ही लढतोय या मैदानाच्या आत. एक दर्जेदार खेळ, एक दर्जेदार अशी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील अर्थातच बहुमान मिळवण्याचा एक कीर्तिमान रचण्याकडे टीम भांदरे संघानं केली आहे वाटचाल. 5 धावा धावफलकावरती. 5 महत्वाचे फलंदाज माघारी. टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव बी संघ अडचणीत, संकटात सापडली आहे.
वा चांगला चेंडू इथं देखील आणखी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. अर्थातच त्या ठिकाणी विकेटचं पतन आणि या दरम्यान माघारी यावं लागेल. बॅटर्स आर्यन त्या ठिकाणी पाहायला मिळतील. समीर नवीन बॅटर्स त्या ठिकाणी जात असताना फायनलचा थरार आहे. नंतर आपल्याला डीजे वाजवायचा आहे. लवकर आटपून घेऊ, आम्हालाही घरी जायचं आहे. समीर नवीन बॅटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट बॅट नंबर 8. एक चांगली फाईट होईल असं वाटत होतं, कारण ऋतिक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, संकेत चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. निश्चितच त्या दोघांच्या जाण्यानं मात्र या मॅच वरती जी पकड मजबूत केली होती ना, मागच्या मॅच मध्ये जशी उणेगाव संघानं पकड मिळवली ना साहिलच्या जाण्यानं, तशी भांदरे संघानं पकड मिळवली या दोन्ही खेळाडूंच्या जाण्यानं. आणि या दरम्यान लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका सजवत असताना 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातील. फेकी डायरेक्ट होणं फार गरजेचं होती. या दरम्यान या 2 धाबेने धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. किरण मालोरे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. सात धावा आल्या धावफलकावरती. वा चांगला चेंडू आहे, आतमध्ये आलाय, आतमध्ये घेतलाय. 43 धावांचं लक्ष, 43 धावांचं लक्षाचा पाठलाग करत असताना एक चांगल्या दर्जाची ही गोलंदाजी पाहायला मिळाली. 9 धावा या धावफलकावरती आल्यात. अजूनही 34 धावांची गरज आहे. अर्थातच टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव बी संघाला शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज झालाय. खोदून काढलाय इथं ऑन साइडला लॉंग ऑनला प्रोटेक्शन. तिथं देखील फंबलिंग. सनी बॅकअपला आला आणि तिथं देखील 2 धावा अर्जित केल्या. दुहेरी धाबेनं 11 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात 11. 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. 6 चेंडू मध्ये 32 बनवायच्या आहेत. अर्थातच त्या बनल्या गेल्या तर टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव संघ आणखीन एक मोठा विक्रम आपल्या नावावरती करणार. बनल्या गेल्या असत्या. संकेत ऋतिक ही जोडी जर त्या ठिकाणी थांबली असती, थोडा संयम बाळगला असता, पण त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 43चा पाठलाग करायचा होता. थोडासा प्रेशर होता, चांगली फटकेबाजी करणं गरजेचं होतं, पण त्या ठिकाणी वेळ आजची जी होती ना ती या मॅच मध्ये टीम भांदरे संघाच्या बाजूने गेली. अमित दसाडेनं पहिल्या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट अगदी लावून टाकला. 4 रन फक्त खर्च केले या पठ्ठ्यानं आणि 3 महत्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एक सबमरीन डिलिव्हरी यावेळेस देखील पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. ही टीम आहे भांदरे टीम जी सहजासहजी या ट्रॉफीशी नातं तोडणार नाही. माऊले आम्ही भांदरे क्रिकेट संघाचे, अनोखा आमचा डाव, या ट्रॉफीशी आहे आमचं नातं, आम्हाला कशाला नडता राव. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज रोहन दसाडे आलाय. वा चांगला चेंडू पुढ्यात टप्पा पडल्यावरती राईज झालाय. तिथं देखील बॅटर्सला खेळताना थोडस उघड झालंय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय रोहनच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बनवायचे आहेत 32. मॅच मध्ये फक्त काही औपचारिकता बाकी आहे, काही औपचारिकता शिल्लक आहे. चला कुणाला तरी माघारी यावं लागेल, कुणाला तरी डगआउट कडे यायचंच होतं, पण त्या ठिकाणी आर्यनला थांबवले नितेशनं. त्याला ठाऊक आहे सामना मात्र आता आपल्या बाजूने जाणार आहे. 3 चेंडू, तिन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. या 3 चेंडू मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. मैदानामध्ये अंधार पडलाय, पण इथं एक चांगलं आज 10,000चा पॉकेट भरायचा कुणाच्या नावानं, आयोजकांना देखील प्रश्न पडलाय. बत्तीस बनवायचे आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहन त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती. इथं चूक केली आहे का आणि
चौकार पाहायला मिळतोय. मॅचची औपचारिकता आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू असलेल्या इनिंगचा खऱ्या अर्थानं या फायनलचा टीम भांडरे संघ सज्ज झाली आहे. 11वेला चॅम्पियन्स पदावरती नाव कोरणारी एकमेव अशी टीम या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक कीर्तिमान रचलाय. भांडरे क्रिकेट संघानं शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये तब्बल 11